जानकी जीवन स्मरण जय जय राम। आज इतकं गडबड झाली आहे की काय सांगायचं। मला असं वाटतं आत्ता जे शोभायात्रा झाली ह्याच्यावरून तेरदाच्या इतिहासाची कल्पना आली असेल। कुठलंही स्थान हे तीर्थक्षेत्र कधी होतं ज्या स्थानामध्ये एखादा भगवत भक्त येतो किंवा भगवत भक्त जन्माला येतो ते स्थान तीर्थक्षेत्र होतं। कारण आपण जर बघितलं की पैठणीनाथांच्या मुळे आधी चोराची आळंदी एक होती, ती नंतर देवाची आळंदी झाली, कारण तिथं ज्ञानेश्वर माऊली होते। कुठल्याही गाव जेव्हा त्या पावित्रतेकडे जातं तेव्हा त्याच्या एक मागचं कारण असतं की तिथं भगवत भक्त किंवा सत्पुरुष त्या स्थानामध्ये येतो आणि तो उगीचच त्या स्थानात येत नाही। तर त्या सत्पुरुषाला तिथून काहीतरी भगवंताची अनुभूती किंवा आपली साधना करण्यासाठी किंवा तिथला जो परिसर आहे तो एकंदरीत त्याला सुयोग्य असेल अशीच जागा सत्पुरुष निवडतो। आणि सत्पुरुषांची सगळी स्थानं ही तीर्थक्षेत्र असतात। त्याचं कारण म्हणजे सत्पुरुष तिथं जी साधना करतो त्यानं ते स्थानच पवित्र होतं। तसं आपला देहसुद्धा तीर्थक्षेत्र होणं आवश्यक आहे। आपण जी साधना करतो त्यासाठी आपला देहसुद्धा तितकाच पवित्र पाहिजे। तर ब्रह्मानंद महाराज तेरदाळला का आले आणि तेरदाळला येऊन ते इथल्या दत्त मंदिरामध्ये ते कसे आले ह्याच्यामागची जी काही कारणं आहेत ती कारणं तर आपण बघायचीच आहेत, पण त्याच्यातून आपल्याला शिकायचं काय हे फार महत्त्वाचं आहे, नाही का? आपण जे जे काही म्हणजे ऐकतो, आता उद्यापासून एकादश स्कंद सुरू होतं आहे, भगवंतानं किंवा यदु अवधूत संवाद आहे, त्याच्यामध्ये उद्धवाला सांगितलेला काही उपदेश आहे, हे ऐकून आपल्या अंतरंगात आचरणामध्ये फरक पडला पाहिजे। आपल्या विकारांची उपशमता होणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये। नाहीतर आपण एवढे कष्ट करून यायचं आणि आपण काही जर घेऊन नाही गेलो तर ते ठीक होणार नाही, नाही का? तर हा तेरदाचा इतिहास बघत असताना की आधी इथं डॉक्टर कुर्तकोटींचे ते डॉक्टर कुर्तकोटींना जी मुलगी दिली होती ते इथलेच मनळीकर देशपांडे त्यांची मुलगी कुर्तकोटींना दिली होती। आणि डॉक्टर कुर्तकोटींचे वडिलांशी ब्रह्मानंद महाराजांचे खूप चांगले संबंध होते। महाराजांनी सुद्धा त्यांना अनुग्रह दिला होता आणि कुर्तकोटींच्या बरोबर ब्रह्मानंद महाराज पहिल्यांदा तेरदाळमध्ये आले। आणि ज्या वेळेला महाराजांनी त्यांना सांगितलं की कर्नाटकामध्ये तू रामनामाचा प्रसार कर, तेव्हा ब्रह्मानंद महाराज आलेले असताना त्यांनी जो आपण ह्याला बिदरहळ्ळीला किंवा नरगुंदला 13 कोटी केले, तसा तेरदाळला सुद्धा एक आपण अशा पद्धतीचा 13 कोटीचा संकल्प करावा हे त्यांच्या मनात कधी आलं सांगू? जेव्हा ते पहिल्यांदा इथं आले आणि त्यांनी एक इथं छोटा भागवत सप्ताह केला 1908 साली, तर इथल्या लोकांचा उत्साह बघून तेरदाळच्या लोकांचा, तेरदाळच्या ग्रामस्थांची भक्ती, तेरदाळच्या ग्रामस्थांचा सहकार्य, तो भगवत भाव बघून ब्रह्मानंद महाराजांना असं वाटलं की 13 कोटीसाठी तेरदाळ हे क्षेत्र खूप चांगलं आहे। कृष्णाकाठी वसलेलं आहे, अतिशय म्हणजे अगदी सुपीक जमिनी असलेलं
म्हणजे इथं खूप अन्नधान्याला कमी नाही, प्रत्येक गोष्टीसाठी इथलं वातावरण सुयोग्य होतं. तर ते ब्रह्मानंद महाराजचे सत्पुरुषालाच माहिती असतं. तर जेव्हा ब्रह्मानंद महाराज आले आणि ते अशी अनेक देवळं फिरत आले आणि ते दत्त मंदिरामध्ये आले, तर असं सांगतात की दत्त मंदिरामध्ये आमचे आजोबा होते तिथे. तर जेव्हा ब्रह्मानंद महाराजांनी आत प्रवेश केला तेव्हा त्यांना एक आता गाभाऱ्यातून एक दत्त महाराजांचा कृपा प्रकाश त्यांना अनुभवात आला आणि त्यांनी ठरवलं की इथं 13 कोटी करायचे. म्हणजे की कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही मंदिरामध्ये किंवा कुठल्याही स्थानात सत्पुरुष जेव्हा येतो किंवा एखादा संकल्प घेऊन येतो तेव्हा त्याच्यासाठी ते स्थान अतिशय सुयोग्य लागतं, योग्य लागतं. भगवंतानं जिथं जन्म घ्यावा ती कुशीसुद्धा इतकी पवित्र लागते. तसं भगवत भक्ताला सुद्धा एखादी साधना करायचं असेल तर त्या पद्धतीचं तिथं एक प्रकारची भक्ती किंवा एक प्रकारची निष्ठा, एक प्रकारचं पावित्र्य तसं लागतं. तसं ते ब्रह्मानंद महाराजांना इथल्या स्थानामध्ये आढळलं. तर ब्रह्मानंद महाराजांनी मग इथल्या ग्रामस्थांचा उत्साह बघून 13 कोटीचा संकल्प केला. आणि बघता 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 इतके लोक 13 कोटी जपासाठी इथं यायला लागले की इथल्या लोकांच्या उत्साहामुळं तो जप 4.5 वर्षामध्ये पूर्ण झाला. बघा 13 कोटी जप. आणि ब्रह्मानंद महाराज त्यावेळेला येऊन जाऊन असायचे. महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 1 वर्ष इथं राहायचे. ते इथंच वर राहायचे, इथंच त्यांची साधना होती. आणि त्यांच्या आव्हानाला इथल्या लोकांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं प्रतिसाद दिला आणि लोकसुद्धा अत्यंत उत्साहानं त्या नामसप्ताहामध्ये किंवा त्या नामजपयज्ञामध्ये लोकांनी भाग घ्यायला सुरुवात केली. आणि बघता बघता 4.5 वर्षामध्ये तो जप 13 कोटीचा जो आहे तो पूर्ण झाला. पण पूर्ण झाल्यानंतर समाप्तीच्या वेळेला जसे बिदरहळ्ळीला आणि नरगुणला महाराज आले होते 1913 साली हा पूर्ण झाला 13 कोटीचा. त्यावेळेला दरवर्षी भागवत सप्ताह पण होतच होता 1909 पासून. 1913ला सप्टेंबरच्या महिन्यामध्ये तो पूर्ण झाला. आता ब्रह्मानंदांना ओढ लागली आपल्या गुरूंची. महाराज एकदा कधी येतील. कसं असतं, मुलाला वाटतं की आईनं आपलं कौतुक करावं, असं असतं कुठंतरी. आणि गुरु शिष्याचं जे नातं असतं ना ते आई आणि मुलाच्या पलीकडचं असतं. बरं असं वाटतं काय माझा बुवा आहे असं महाराजांनी म्हटल्यावर ब्रह्मानंदांना काय वाटत असेल. एक ते जे प्रेम आहे ना ते वेगळंच आहे. तर ब्रह्मानंद महाराजांनी काही लोक गोंदवल्याला पाठवली सप्टेंबर महिन्यामध्ये. आपल्याला माहिती आहे 1913च्या डिसेंबरमध्ये महाराजांनी देह ठेवला नाही का. पण महाराजांची तब्येत त्यावेळेला थोडीशी नाजूक होती. महाराज गुरुपौर्णिमेचा जो उत्सव होता पंढरपूरचा ते संपून गोंदवल्याला आल्यानंतर महाराज बाहेर पडले नाहीत कुठेही. पण ब्रह्मानंदांनी महाराजांना पत्र लिहिलं आशीर्वादाचं, म्हणजे आशीर्वाद द्यावं आणि तुमच्या आज्ञेनं, तुमच्या इच्छेनं, तुमच्या सत्तेनं, तुमच्याच फक्त कृपेनं हा जो 13 कोटीचा जपयज्ञ आहे तो ग्रामस्थांच्या उत्साहामुळे पूर्ण झालेला आहे. कसं लिहिणं आहे बघा ते. आपण असं म्हणतो का प्रपंचामध्ये की तुमच्या सत्तेनं, तुमच्या शक्तीनं, तुमच्या इच्छेनं, तुम्हीच होता म्हणून हे सगळं छान झालं. आपला प्रपंचामध्ये तो मी असतो सतत. पण ब्रह्मानंद महाराजांचा ते काय प्रश्नच नव्हता. ते मीपणानं मेलेलेच होते. ब्रह्मानंद महाराजांनी ते पत्र पाठवलं. मला वाटते धारवाडचे जीवनराव देशपांडे होते तिथे.
आणि कोप्पळचे एक गृहस्थ होते. हे दोघंजण महाराजांना ते निमंत्रण, महाराजांनी त्यांना महिनाभर ठेवून घेतलं. बघा, लगेच नाही म्हटले नाहीत. ब्रह्मानंद महाराजांनी बोलवले म्हटल्यावर महाराजांना सुद्धा किती आनंद झाला असेल. पण त्यांच्या एकंदरीत त्यांनी अवतार संपवायचाच हे ठरवलं असेल. आपल्या देहबुद्धीनं आपण असं म्हणतो की त्यांची तब्येत खराब झाली होती. तर ब्रह्मानंद महाराजांना पत्र पाठवलेलं त्यांनी त्यांना दिलं. एक महिन्यानंतर महाराज म्हणाले त्यांना, जीवनराव, यायची खूप इच्छा होती पण माझी तब्येत अशी आहे. ही गोष्ट आहे ऑक्टोबरमधली. पण माझी तब्येत अशी आहे, दम्याचा त्रास होतो. तर या जपयज्ञाची समाप्ती बुवानीच करावी, असं महाराज बुवा म्हणायचे बरं का, आपण नाही म्हणायचं. बुवानी करावी. ह्याच्यासाठी महाराजांनी एक आशीर्वाद पत्र महाराजांना पाठवलं. ते पत्र तेरदाळला इथं पाठवलेलं बरं का. त्या पत्राचा जो मायना होता ना, तो साधारण रामकृपेनं हे सगळं झालेलं आहे वगैरे वगैरे असं ते पत्र होतं. पण त्या पत्राचा जो शेवट होता ना, तो फार विलक्षण होता. आनंदसागर गोंदवल्याला आले. धुंदुरमास होता. महिना 2 महिने राहिले तिथे. महाराजांना ठाऊक आहे हे आनंद सागरांचं येणं शेवटचं आहे. आणि धुंदुरमासामध्ये ब्रह्मानंद महाराज तिथं होते. ब्रह्मानंद महाराजांना सुद्धा ठाऊक आहे की हे आनंदसागर, म्हणजे आनंदसागरला दादा म्हणायचे ब्रह्मानंद महाराज, कारण आनंदसागर अगोदरचे. त्यांनाही ठाऊक आहे. आत्मज्ञानी पुरुषाला सगळंच कळतं. आनंदसागर जायच्या दिवशी, आनंदसागराने आता उद्या जाणार आहेत आनंदसागर, पहाटेच्या वेळेला महाराजांना खिचडी करायचे ब्रह्मानंद महाराज. धुंदुरमासामध्ये सकाळी असतं ना तिथे प्रसाद, रामाला नैवेद्य वगैरे. तर आनंदसागराने जायच्या दिवशी सकाळी नैवेद्य वगैरे झाला आणि आनंदसागरांना ब्रह्मानंद महाराजांनी स्वयंपाकघरामध्ये बोलवलं. स्वयंपाकघरामध्ये एक पाट, मागं टेकायला पाट, समोर चौरंग, वर चांदीचं ताट, त्याच्यामध्ये खिचडी वगैरे जे सगळं धुंदुरमासाचा जो स्वयंपाक होता तो होता. रांगोळी काढली होती, उदबत्ती लावलेली, 2 समया लावल्या होत्या. आणि ब्रह्मानंद महाराजांनी आनंदसागरांना बसवलं. आनंदसागराने ते बघितलं. आनंदसागरांच्या डोळ्यातून पाणी आलं. ते प्रेम. ब्रह्मानंद महाराज आनंदसागरांना काय म्हणाले, दादा तुला एक घास भरवू काय? आनंदसागर उठले आणि मिठी मारली ब्रह्मानंद महाराजांना आणि दोघं मनसोक्त रडले तिथे. आणि आनंदसागर ब्रह्मानंद महाराजांना म्हणाले ना, बुवा आणखीन थोडा सहवास हवा होता. विवेकानंदांचं एक मला वाक्य आठवतं, ज्या संन्याशामध्ये प्रेम नाही तो संन्यासी नव्हे. सत्पुरुष झाला म्हणून काय झालं? आनंदसागराने मिठी मारल्यावर ते बसले
ब्रह्मानंद महाराजांना ठाऊक आहे आनंदसागरांचं हे शेवटचं आहे. भोजन वगैरे झालं, महाराज खोलीमध्ये होते. त्यावेळेला राम मंदिराला भिंत नव्हती, बाहेरून दर्शन व्हायचं रामाचं. आनंदसागरांनी रामरायाला नमस्कार वगैरे केला आणि आनंदसागर बाहेर आले तर थरथर कापत होते. तिथं वामनराव ज्ञानेश्वरी होते. वामनरावांनी महाराजांना सांगितलं आनंदसागर कापाल. काय म्हणता म्हणाले. महाराजांनी शाल घेतली आणि आनंदसागरांना शाल घालून ओढलं जवळ आणि मिठी मारली आनंदसागर. आणि मग आनंदसागर बैलगाडीमध्ये जाऊन वेश ओलांडेपर्यंत महाराज असे उभे होते. हे प्रेम आहे. तेच प्रेम ब्रह्मानंद महाराजांच्या महाराजांचं. म्हणून ते वाक्य मला फार, त्या वाक्यासाठी इथं सतत यावं. हे वाक्य हा तेरजाळचा इतिहास आहे. ते काय वाक्य होतं तर महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांना तेरजाळमध्ये लिहिलेलं जे जपसमाप्तीनंतरचं आशीर्वादपर पत्र होतं त्याच्यात लिहिलेलं होतं की तुम्ही ते पूर्ण करून घ्या. आणि शेवटी लिहिलेलं ब्रह्मानंद महाराजांना की बुवा तुम्ही माझ्या जीवाचे जीव आहात. विचार करा, चिंतन करा, अर्थ काय तो बघा. जीवाचे जीव आहात म्हणजे माझा जो प्राण आहे ना तो तुम्ही आहात. माझा जो प्राण चाललाय तो तुमच्यावर चालू आहे अशा पद्धतीचा भाव. माझ्या जीवाचे जीव, तुम्ही माझ्या जीवाचे जीव आहात बुवा. आणि यथायोग्य पद्धतीनं ब्रह्मानंद महाराजांनी तो संकल्प तो महाराजांनी त्यानंतर महाराजांनी देह ठेवला वगैरे. पण ब्रह्मानंद महाराजांचं येणं तेरजाळला नेहमी असायचं. महाराजांच्या पहिल्या पुण्यतिथीनंतर सुद्धा इथं ते महिनाभर आले. इथला तो सप्ताह वगैरे ते करायचे, पौष्टपदी सप्ताह. आणि इथल्या लोकांना भक्ती श्रद्धा त्यावेळेला म्हणजे असं सांगतात की त्या जपसमाप्तीच्या वेळेला 8,500 लोक रोज जेवत होते इथे. प्रत्येकाला वस्त्र वगैरे देऊन ब्रह्मानंद महाराजांनी प्रत्येकाची मानपान किंवा पाठवणी केलेली आहे. खूप कोप्पल, धारवाड, हुबळी, गदग, अनेक, सांगली, सगळीकडनं लोक इथं त्यावेळेला यायचे. त्या जपसमाप्तीच्या वेळेला मोठाच्या मोठा त्यावेळेला असा तो मांडव वगैरे असायचा, तो घातला जायचा. ब्रह्मानंद महाराज सगळीकडे फिरायचे. हे सगळं आमचे आजी वगैरे ते सांगायचे, त्यांना बघितलं होतं. त्यावेळेचं वैभव काय असेल. जिथं भगवंत आहे, जिथं सत्पुरुष आहे तिथं आनंद आहे. आणि तिथं काही कमी आहे असं होऊ शकत नाही. त्यामुळे इथं उत्सवात कधीच कमी पडत नाही, कारण त्यांची सत्ता चालते. फक्त एक आम्ही चुकतो कुठं, त्यांची फक्त इथंच सत्ता चालते आम्ही असं समजलो. त्यांची माझ्यावर, माझ्या घरात सुद्धा त्यांची सत्ता आहे. मग मी का काळजी करावी हे कळत नाही आम्हाला. आम्ही इथून बाहेर पडलो की परत काळजीला सुरुवात करतो. तर त्यावेळेला म्हणजे इतकं. आणि ब्रह्मानंद महाराजांना खूप हाऊस होते. रोज कडबू, पुरणपोळी वगैरे करायचे, म्हणजे ते लोकांना खायला घालायचं वगैरे असं. प्रत्येकाला ते नारळ द्यायचे. उत्सव संपल्यानंतर ते स्वतः बसायचे तिथे आणि नारळ द्यायचे. प्रत्येकाला वाटायचं की मला. पण तुम्हालाच कल्पना आहे का पहिला नारळ कुणाला देत होते ब्रह्मानंद महाराज? इथं हा शेण गोळा फिरवणाऱ्याला. तुम्ही जर कधी गोंधळामधले ते शोकेसमधली पत्र बघितली तर त्यात ब्रह्मानंद महाराजांनी स्वतःकडचं काम काय लिहिलेलं ते लक्षात येईल. सत्पुरुष हा छोट्या कृतीतून सुद्धा कळतो. त्याच्या कृतीतून वृत्ती कळते त्यांची कशी असते.
तर असे अनेक पद्धतीचे अनेक या स्थानामध्ये असे कितीतरी अनुभव आमच्या लोकांना आले. आम्हाला नाही आले, कारण आमचं काय अजून तेवढी नाही आहे श्रद्धा, तेवढी निष्ठा नाही आहे. पण अनेक लोकांना अनेक अनुभव आलेले आहेत. त्यांना इथं त्यावेळेला हा उत्तर कर्नाटकचा भाग असल्यामुळं, पूर्वी तो सांगली संस्थांमध्ये होता, पण इथं जरासं पावसाचं ह्या बाजूला दुर्भिक्ष असायचं. तर लोक विचारायचे आजूबाजूचे येऊन की गावातले, कधी पाऊस पडणार, कधी पाऊस पडणार. एक दिवस सगळे ते म्हणाले की गुरं वगैरे सुद्धा आमची आता मरायला लागलेत, पाणी नाही आहे, पाऊस कधी येणार महाराज. तेव्हा ते ब्रह्मानंद महाराज बरोबर त्या देवळासमोर जे तुळशी वृंदावन आहे ना, जिथं तुम्ही दिवे लावता आत्ता, तिथं बसले होते. तर ब्रह्मानंद महाराजांनी फक्त त्या आकाशाकडे असं बघितलं. 10 मिनिटाच्या आत ढग जमा झाले आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. तेव्हापासून त्यांना कन्नडमध्ये त्यांना मळी महाराज म्हणायचे, म्हणजे पाऊस. त्यामुळे इथंच जरा पावसाचं प्रमाण ब्रह्मानंदांच्या उत्सवाच्या वेळेला जास्त असतं. इथं लोक म्हणतात की झांजांचा आवाज आला की पाऊस येतो इथे, अशी एक श्रद्धा आहे. म्हणजे जिथं सत्पुरुष आहे ना खरोखर, तिथं ती वाहतच आहे. सगळा तो वर्षाव आहे, सगळ्याचा तो आनंदाचा वर्षाव आहे. आता बघा, काल दुपारपर्यंत आज सकाळ किती पाऊस होता, पण आपल्याला आता रथयात्रेत किती छान झालं. हे सगळं करता करवी तर तो हे कळतं इथं, पण आपल्या घरात आपल्याला कळत नाही, हे दुःख आहे आपलं. आपली ती जी सत्ता आहे ती सर्व ठिकाणी आहे, ती इथं आहे फक्त असं नाही आहे. हे वातावरण घरी घेऊन जाणं हा परमार्थ आहे. हे वातावरण घरी घेऊन जायला शिकलं पाहिजे. होऊ दे ना, काय व्हायचं ते. आता तिथं कुलूप लावून आलं, मग काय केलं असेल कोणास ठाऊक, असं वाटतं आपल्याला. ते कुलूप कोणी तर तोडलं असेल तर, नळ बंद आहेत ना नीट, जाऊ दे ना काय, पण आपल्याला सुटत नाही ते. मग तो आनंद आपल्याला घेता येत नाही. ब्रह्मानंद आणि ब्रह्मचैतन्य आपल्याला जो आता ह्या क्षणी असू दे किंवा इथं आल्यापासून जो आनंद वाटतो तेच ब्रह्मानंदाचं स्वरूप आहे. निरपेक्ष निष्काम आनंद. माऊलींची एक ओवी आहे 6व्या अध्यायात, जे उन्मनीयचे लावण्य, तुर्येचे तारुण्य, अनादीचे अगण्य परमतत्व, जे विश्वाचे मूळ, जे योगद्रमाचे फळ, आनंदाची केवळ चैतन्य गा. हा आनंद म्हणजे चैतन्य, ब्रह्मानंद म्हणजेच ब्रह्मचैतन्य. नका भेद करू. ब्रह्मानंदांचं स्मरण केल्याशिवाय ब्रह्मचैतन्याची गाठ पडतच नाही कधी. अहो, जे मला तू माझ्या जीवाचे जीव आहेत असं म्हणतात, आणि काय सांगावं त्याने. एक गंमत सांगेल, एक गोष्ट आहे. गजरे काकूंच्यात मला नारायणनी सांगितले. नारायणप्पा कुंदगोळकर, बरोबर ना, ते महाराजांकडे अनुग्रह घ्यायला आले होते. महाराजांच्याकडनं अनुग्रह घेतला त्याने, आणि त्यांना असं वाटलं, ते बोललं, ते काय म्हणाले महाराजांना, मी आणि ब्रह्मानंद महाराज आता गुरुबंधू झालो असं म्हणाले. हा, मी आणि ब्रह्मानंद महाराज आता गुरुबंधू झालो. तेव्हा महाराज काय म्हणाले, मी म्हणजेच ब्रह्मानंद. हे खरं आहे बरं का, हे घडलेलं आहे. तेव्हा जेव्हा नारायणप्पा जेव्हा साधना करत 1 वर्षानंतर व्यंकटापूरला गेले आणि ब्रह्मानंद महाराजांनी त्यांना नमस्कार केला, तुम्ही माझे गुरुबंधू झालात म्हणाले. असं ब्रह्मानंद महाराज म्हटल्यानंतर त्यांना लक्षात आलं की महाराजांनी काय सांगितलं होतं आपल्याला, आणि तेव्हापासून त्यांनी ब्रह्मानंद महाराजांची सेवा करायला सुरुवात केली. ते म्हणाले की तुम्ही म्हणजेच महाराज आहात, आणि नारायणप्पांनी ती सेवा करायला सुरुवात केली. ही स्थिती आहे, हे आपल्याला कळतं, तरी सुद्धा आपल्या अंतःकरणात आपल्याला
तो भेद जाणं आवश्यक आहे. परमार्थामध्ये जर भेद आहे तिथं भगवंत नाही आहे. जिथे भेद सरे तेथेच केवळ ईश्वर रे. हा तो, हा मी, हा वेगळा, तो वेगळा, तो नाही चालत. साधक काय ना, साधना करायची आहे ना, ते पाळलं पाहिजे. आपल्याला काय आनंद. एकदा आडवीररावांनी प्रश्न विचारला ब्रह्मानंद महाराजांना की महाराजांचा एक गुण सांगा. ते दयासिंधू आहे बरोबर काय, तो आहेच गुण. महाराजांचा एक गुण सांगा ना मला. विरूपाक्ष वकील होते, विरूपाक्ष वकील गदगला. तर ब्रह्मानंद महाराजांनी महाराजांचा गुण सांगितला. अखंड आनंद म्हणाले महाराज म्हणजे. तेव्हा विरूपाक्ष वकिलांनी विचारलं तो मिळवण्यासाठी काय करावं. विरूपाक्ष वकिलांना ब्रह्मानंद महाराज सांगितले तक्रार बंद करावी. तक्रारी बंद व्हायला पाहिजे आयुष्यात. किती तक्रारी, ॲक्सेप्टन्स नाही आपल्या जीवनामध्ये. तर हे जे आहे ना की आनंद आणि चैतन्य हे एकच आहे, तरच ब्रह्मानंद महाराजांची खरी योग्यता. कारण ब्रह्मानंद महाराजांनी स्वतःला कधीच प्रगट केलेलं नाही आहे. महाराजांच्यावर जेवढं लिहिलं गेलं तेवढं ब्रह्मानंद महाराजांचं नाही आहे, कारण ते स्वतःच प्रगट नाही झाले. ज्यांनी आपण बांधलेल्या, म्हणजे आपण म्हणायचं नाही तसं, पण त्यांनी ज्यांच्या शक्तीनं ते बांधलं त्याला सुद्धा त्यांनी महाराजांचं नाव जिथं दिलेलं आहे तिथं ते स्वतःला कसे प्रगट करतील. पण त्यांची स्थिती, त्यांची शक्ती, त्यांची ती विलक्षण होती आणि विलक्षण आहे. अनुभव आहेत. एक अनुभव 2-3 इथले सांगतो, म्हणजे तो इतिहासामध्ये येईल म्हणून. आमचे काका होते बरं का. तर हे ब्रह्मानंद महाराजांनी देह ठेवल्यानंतरची गोष्ट. तर त्यावेळेला आर्थिक अडचण काहीतरी अशा होत्या, त्यामुळे या वर्षी सप्ताह करायचं नाही असं त्यांनी ठरवलं. मग आता घरामधले मोठ्या व्यक्तीनं ठरवलं की तसं कुणी बाकीचं काय बोलत नसायचं त्यावेळेला. त्यावेळेला तर ते करायचं नाही. त्यावेळेला कसं होतं, जमिनी होत्या, तिथं काही फरशी वगैरे नव्हती, वर सारवायचं होतं. आणि आमचे काका ना नेहमी, ते अतिशय विद्वान षटशास्त्र, ते पण खूप विद्वान होते, म्हणजे त्यांना खूप मान होता. तर ते ना त्या ब्रह्मानंद महाराजांचा तिथं फोटो आहे ना, म्हणजे ज्या खांब तिथं ते झोपलेले जुन्या मंदिरामध्ये, जिथे लाकडी खांब होते त्यावेळेला, तिथं ते झोपले होते. आणि 4:30 वाजता, ह्या भागवताचं महत्त्व सांगतो मी, 4 वाजता ते करायचं नाही ठरवलं, त्यामुळे तयारी पण काही नाही. 4 वाजता ब्रह्मानंद महाराज स्वतः भागवत हातात घेऊन आले. ते कन्नडमध्ये म्हणाले, म्हणजे आता मी मराठीत सांगतो, उठ, अरे आज सप्ताह सुरू आहे ना, असं म्हणाले. आणि ते खडखड उठले, रडायला लागले ते. मग त्यांनी सगळ्या बायकांना सांगितलं, नाही नाही म्हणाले, हे सुरू करायचं आहे. आणि त्या दिवशी काहीतरी 7 का 8, 7:30ला तो सुरू झाला. म्हणजे किती अनुभव आहेत. 1 वर्ष इथं बासुंदी, नरसिंह आहे बघा इथं कुठे, ते बासुंदी नाही 1 वर्ष नाचली होती इथं. ते ब्रह्मानंद महाराजांच्या उत्सवामध्ये शिरा कधी 1 दिवस करावा लागतो, त्या वर्षी तो करायचा राहिला होता. आणि ज्या दिवशी बासुंदी केली ती 45 लिटर बासुंदी, सकाळी 10ची गोष्ट ही मी अनुभवलेली सांगतो हा, सत्य इथं बसून ती त्या देवघरात ठेवली होती. आणि सकाळी 9:30 ते म्हणजे 9:30 ते 11:45 ह्या पूर्ण परिसरात तुळशीचा घमघमाट सुटला होता. हे सगळे तुळस कुठे आहे, तुळस कुठे असं विचारत होते. आम्हाला काही इथे तुळस तर इथं नाही आहे कुठे, मग कुठे नेतो तो वास, काही कळायला मार्ग नाही. 11:15 वाजता सहज ते दूध घालायचं म्हणून बासुंदी बघितले तर ती पूर्ण नासली होती बासुंदी. आता प्रश्न आला, 12, 12:15 झाले, आता करायचं काय. लगेच 9 का 10 किलो तो रवा आणला आणि त्याने नरसिंह आहे ना आमचा तो आले,
त्यांनी 10 मिनिटात तो शिरा केला ब्रह्मानंद महाराजांसाठी. म्हणजे कसं भगवंत करून घेतो, कसं स्वतःचे हट्ट, म्हणजे तो बरोबर कसं असतं की आता आपण हे सगळं सजवतो नाही, हे भगवंताला काही आवश्यकता नाही. पण काय असतं की मुलाला नटवलं की आईला आनंद होतो. ते मूल त्या कपड्यामध्ये शू जरी केलं तरी त्या आईला काय नसतं, पण वाढदिवसाच्या दिवशी आपण त्याला नटवतो. तसं हे नटवणं आहे. त्याचा आनंद मुलाला भक्ताला त्याला मिळतो ना, मग मी तयार आहे नटवून घ्यायला. तसा प्रकार आहे तो. मी लाड करून घ्यायला तयार आहे, तसा भगवंताचा. ते भगवंत बरोबर आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीनं तो करून घेतो. तर अशा पद्धतीचे अनुभव किंवा अशा पद्धतीचे अनुभूती ह्या स्थानात येते. प्रत्येकालाच अशी यावी असं नाही की असं येईल असं नाही, पण इथं जे समाधान मिळेल, महाराजांनी जे सांगितलेलं समाधान जे म्हणतो आपण, ती समाधानाची ठेव मात्र निश्चित आहे. जिथं जिथं ब्रह्मानंदाने 13 कोटी केलेले असू दे किंवा जिथं जिथं त्यांचा पदस्पर्श झाला असेल त्या त्या स्थानामध्ये ते समाधान मिळतं. पण ते शोधणारा पाहिजे. समाधान सर्व ठिकाणीच आहे. भागवतामध्ये 11 स्कंदात काय सांगितलंय, उद्या ऐकायला मिळेलच, की भगवंत म्हणतो की जो माझं स्मरण करतो तो माझ्यावर उपकार करतो. मी त्याच्यासाठी काय करू, तयाचा मी माथा मुकुट करू, असं ज्ञानेश्वर महाराज. तयाचे मी माथा, अरे अर्जुना मी त्याचा मुकुट करतो स्वतःच्या डोक्यावर. मी काय सांगू, आणि असा भक्त मला प्रिय आहे तो. आणि आपण काय शुल्लक प्रपंचाची काळजी, असं वाटतं. सोपवलं ना तो सगळं करतो, सोपवायलाच कोण तयार नाही. आम्ही खरं म्हणजे प्रपंच म्हणजे संचय आहे. तो यदु अवधूत संवादामध्ये तो भुंग्याचा एक गुरु आहे ना, तो अवधूतांचा, तो पण येईल. मधमाशी जसा मधमाशी गुरु आहे. मधमाशी मध गोळा करते ना, पण तो मधमाशी नाही नेत. तो नेतो कोण, त्या मधमाशीला मारून नेणारा दुसराच असतो तो. पण तिला मरावं का लागलं, संचय केला म्हणून मधाचा. म्हणून संचय हा प्रपंच आहे, तिथं दुःख आहे. सोडणं हा परमार्थ आहे. म्हणून त्याग पाहिजे. तो थोडा थोडा काय असते ना, म्हणून इथं द्यायचं आहे. आपण जे उत्सवात देतो, देवापुढे ठेवतो, काय असेल ते, त्याच्यातून महाराज म्हणाले थोडं थोडं देण्यातून सर्वस्व देण्यामध्ये त्याचं पर्यावसन होतं. देण्याच्या वेळेला त्रास नाही होत, म्हणून द्यायची सवय पाहिजे आपल्याला. दिलं पाहिजे, काही काय असे ना, कुणाला नाही म्हणू नये. कारण कोण कुठल्या नात्यानं आपल्याकडे येतो कळत नाही. आपण उगाचच काहीतरी बोलून जातो त्याला. द्यावं, देत राहावं, थोडं का असे ना, काय जे आहे थोडंफार, पण तारतम्य सांभाळून. कुणाला घरी बोलून नाही जायचं, तारतम्य सांभाळावं. पण देणं हे भगवंताला, ब्रह्मानंद महाराजांना काय आवडतं, देणं आवडतं. ती देण्याची वृत्ती माझ्यात निर्माण होऊ दे, ही त्यांच्याकडे प्रार्थना करायची. जसं तुमचं गुरुवर प्रेम आहे ना, तसं माझं प्रेम होऊ दे. गुरु प्राण विसावा माझा, संत कोळीचा राजा प्राण विसावा. गुरु कामधेनु माय भक्ता घरी दुबत असे. ही कामधेनूच आहे. हे गुरुच्या बद्दलचं जे प्रेम ब्रह्मानंद महाराजांनी भागवत जे वाचलं आहे किंवा भगवान भागवताचं जेवढं त्यांनी पठण केलं आहे, ते त्या भागवतामध्ये जर त्या नोट्स बघितल्या किंवा आपण बघितलं तर लक्षात येईल, गुरु शिष्य, गुरुबरोबर शिष्यानं कसं राहावं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ब्रह्मानंद महाराज. ब्रह्मानंद महाराज एकदा महाराजांचं घर साकारत होते आणि त्यांना भास झाला बुवा म्हटलेलाचा. वर्ण उडी मारली त्यांनी खाली. जी महाराज काय असं, अर्थात ती शक्ती, ते ब्रह्मानंदच वेगळं, मी असं नाही म्हणत. पण आपण असं नाही आहे, पण आपण थोडं तरी आपला विश्वास तेवढा तरी पाहिजे. आपण आपल्या गाडीतून येताना ड्रायव्हरवर जेवढा विश्वास ठेवतो तेवढा तरी ठेवला पाहिजे का नको. पुण्याहून तेरगाळपर्यंत तो मला नीट पोचवेल,
या विश्वासानंच बसमध्ये बसतो ना आम्ही. आपण बघायला जातो का तो ड्रायव्हर कसा आहे, काय आहे, कसं चालवतोय, तेवढा विश्वास ठेवतो ना, तेवढा तरी पाहिजे. इतिहास उगाच नाहीत घडत, इतिहासाची स्थानंसुद्धा उगीच नाहीत घडत. त्याच्यासाठी केलेला त्याग खूप महत्त्वाचा आहे. ब्रह्मानंद महाराजांनी केलेला त्याग फार महत्त्वाचा आहे. आणि ती इतिहास त्यांचं आठवण, त्यांचं स्मरण का होतं? कारण त्यांनी तो इतिहास जगलेला असतो, तो घडवलेला असतो आणि तो परावर्तित केलेला असतो. तो पिढ्यानपिढ्या परावर्तित होतो. म्हणून इथले लोक अजून आपल्याला सहकार्य करतात. आपण एखादा उत्सव करायचं, किती ते संपूर्णपणे स्वतःला झोकून ते आपल्याला इथं मदत करतात. इथले लोक का करतात? त्याचं कारण ते संस्कार त्यांच्यामध्ये आलेले आहेत. या मातीचे कळत नकळत आलेले संस्कार आहेत की इथं जे सत्पुरुषांना पेरले ना, त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपण करावं हे असं. बघा इथं 24 तास भजन होतं, 12 ते 3. हे तुम्ही फक्त आपण डोळे मिटावे आणि हे भजन पुण्यामध्ये वगैरे असतं रात्रभर 3-3 तास उभं राहायचं. तर आपण गेलो असतो का असा विचार करावा प्रत्येकानं. म्हणजे आपल्याला कळेल की इथले लोक किती निष्ठावान आहेत, ते इथल्या लोकांची श्रद्धा किती घट्ट आहेत. नाही जात आपण. पण इथं बरोबर त्यावेळेला सुद्धा लोक 3ला म्हणजे आंघोळ करून 3ला पहाटे पाटावर उभा राहायचे. इतकं ते होतं, इतकं ती निष्ठा होती. ते संस्कार इथं आहेत. त्यामुळं आपल्याला इथं बरं वाटतं, आनंद वाटतो, प्रसन्नता वाटते. पण ही प्रसन्नता टिकवणं हे इथनं घेऊन जाईल, टिकवायला शिकलं पाहिजे. महाराज आम्ही जेव्हा पुढच्या वेळेला येईन तोपर्यंत ती प्रसन्नता टिकवू दे, तोपर्यंत आमचा अभ्यास होऊ दे, तोपर्यंत आमचं नामस्मरण भरपूर होऊ दे, आमच्या नामामध्ये वाढ होऊ दे. पगाराचे 1 तरी नाम घ्यावं. किती पगार आहे कोणाला माहीत नाही. तेवढं तरी म्हणजे ते काय होतं आपल्याला ते नामाचं, तो मी शिवकामत काकांना बोललो ना की आपला भाव पेटत नाही, आतून पेटत नाही. आपण कधी एकदा नाम घ्यायला बसतो असं होत नाही आपल्याला. ते जेव्हा आपल्याला व्हायला लागेल ना कधी एकदा, तेव्हा ते प्रेम यायला लागेल. पण त्याच्यासाठी चिकाटी आवश्यक आहे. आणि ती चिकाटी आपल्या बघा ब्रह्मानंद महाराजांची साधना ज्यांनी वाचलेली आहे त्यांच्या चरित्रात कळेल. कारण त्यांचं ध्येय काय होतं, त्यांचं ठरलेलं होतं. आपलं ध्येयच नाही आहे. आम्हाला प्रपंचाला ठिगळं लावायला भगवंत पाहिजे, आमचं ध्येय ठरत नाही आहे. मला तुमच्यापर्यंत यायचं आहे, भले पोचू नाही पोचू पण कुस्ती तालमीत तरी उतरू. तळपायाला लाल माती लागली तरी तो पैलवान कळेल, जातो तरी. पण आम्ही उतरायला तयार नाही आहे. उतरलं तर सगळं सोडायला लागेल म्हणून उतरत नाही. भीती कशाची आहे? आता ते भागवत हे जे आहे ना, भगवंत निजधामाला निघाला आहे, तर तो उद्धवाला उपदेश करतोय. तो कसं कलियुगा कसं मरावं हे भागवत शिकवतं. तर त्या शब्दाचीच भीती आहे आम्हाला. कारण भीती कशाची, हे सगळं सोडावं लागेल याची भीती जास्त आहे. हे जमवलेलं सोडावं लागणार आहे, ते तयार नाही आहे. ब्रह्मानंद महाराजांनी काय काय सोडलं असेल बघा. त्यांचं स्वतःचं लग्न होऊ नये म्हणून ते जाऊन सांगून आले, माझं असं असं आहे बघा, तुम्ही लग्न करू नका, मुलीचं नुकसान कराल तुम्ही. असे सांगणारे ते होते. कारण त्यांचं ध्येय होतं, मला हे करायचं आहे. आपलं ध्येय नाही आहे. मी काय म्हटलं, आपलं ध्येय होऊ दे ना. आपण होणार नाही का माहिती नाही. आमची साधना तेवढी अजून तीव्र नाही आहे माहिती आहे. पण आम्हाला व्हायची इच्छा आहे. आपण कमीत कमी ती इच्छा तरी व्यक्त करू, मला व्हायचं आहे ब्रह्मानंद महाराजांसारखं. आम्ही आत्ताच गायलेले आहेत पाय, ते कुठं आम्ही कुठं. तसं नव्हे. त्यांनी आदर्श का ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळे ज्ञानेश्वरी एवढी सुंदर अप्रतिम कधीतरी जीवनामध्ये वाचावी, नाही मी म्हणतो डोक्यावर घेऊन नाचावी.
काय त्या मुलाचं वाटायला. हे काय असेल सांगा ना. पण ज्ञानेश्वरी का लिहिलेली आहे, का सांगितलेली आहे. आपल्यासारखे व्हावेत अनेक, जैसे दीप दीप लाविजे आधी कोण न ओळखीचे. दिव्याला दिवा लावावा म्हणाले माऊली, म्हणजे आधीचा दिवा कुठला आहे ते कळत नाही. काय हे आपण ध्येय तरी ठरवू, व्हायचं मला, होईल कुठल्या जन्मात होईल कुणास ठाऊक, ते होईना का, पण ठरवू तरी. कदाचित शेवटच्या क्षणी असं वाटेल मला व्हायचं होतं पण झालं नाही. आपण एखाद्या भगवत भक्ताच्या घरात जन्माला येऊ, ते होण्यासाठी नाम घेणाऱ्याच्याच परिसरामध्ये जन्म मिळेल, कुणी सांगावं. पण आपली इच्छा जी आपण जाताना व्यक्त करू तीच होणार आहे. त्याच्यासाठी हे उत्सव आहेत, त्याच्यासाठी हे 13 कोटी महाराजांनी ब्रह्मानंद. नाहीतर काय होईल, आम्ही जर नुसतं संख्या होईल बघा, रोज आम्ही संख्या पाठवतो तशी संख्या होईल ती. पण संख्या झाली तरी ते प्रेम येईल असं काही सांगता येत. 13 कोटी का सब 13 हे होण्यासाठी ते होईल की नाही, का होत नाही, कारण आमचं नाम घेताना आमचा तो मुळात तोच संकल्प नाही, मला ते व्हायचं आहे. महाराज म्हणाले ना, सगळं एकाग्रतेनं करावं. जेवावं तर जेवताना जेवावंच, फक्त अभ्यास करताना फक्त अभ्यासच करावा, खेळताना फक्त खेळच करावा, तसं नाम घेताना फक्त नामच घ्यावं. हा अभ्यास आहे. तो अभ्यास करण्यासाठी हे सगळं सत्पुरुष करतो, हे सगळं एवढं केलेलं आहे. आणि हे कितीतरी युगार, हे कितीतरी वर्ष, 125 वर्ष झाली हे अव्याहत चालूच आहे ना. महाराजांनी देह ठेवून किती वर्ष झाली, 120 वर्ष वगैरे झाली. अजून केवढा आहे, का तेज आहे त्या स्थानाला. त्याचं कारण ते आहे, कारण तो वासनेच्या छाताडावर पाय ठेवून गेलेला असतो वर. तसं जाणारे लोकच इतिहास घडवू शकतात. ते घडवायचं आहे. आणि ते आपल्याला ह्या उत्सवातून, किंवा जे जे उत्सव आपण करतो, जे जे सत्संग करतो, त्याचं महत्त्व ते आहे. नामामध्ये 3 गोष्टी पाहिजेत असं महाराजांनी सांगितलं. 3 गोष्टी. नाम घेणाऱ्याला 3 गोष्टी पाहिजेत. काय पाहिजेत? पहिली म्हणजे नड पाहिजे. भगवंताशिवाय माझं नडतंय असं वाटलं पाहिजे. आपल्याला वाटतं ना, मोबाईल समजा विसरलो आपण तर नडतं ना. आत्ताच्या काळाप्रमाणे पाकिट विसरलं तर नडतं ना. तशी नामाची नड नाही वाटत. आपण काय पहिला जो चटका देतो तो नामालाच देतो. अगोदर गडबड आहे, जायचंय मला, आज काय नको राहू दे, हे असं म्हणूनच जातो आम्ही. अरे बघू पुढं, उद्या केलं तरी चालेल, ते उद्यावर ढकलतो आम्ही. म्हणजे पहिली नड नाही वाटत. दुसरं प्रेम त्या साधनेबद्दल, त्या अभ्यासाबद्दल. ब्रह्मानंद महाराज मला ते प्रेम द्या. महाराजांनी दिलेलं नाम तुम्ही जगलात, ते होऊन राहिलात. कारण गुरु जेव्हा नाम देतो ना, ते नाम म्हणजेच आपलं मूळ ते आहे. आपण ते आहोत, ते विसरलेलं आहे या भवसागरामध्ये. त्याची आठवण गुरु करून देतो. तुला जे नाम दिलं ते तू आहेस हे सांगतो तो. जसं माझं देहावर प्रेम आहे तेवढं ते प्रेम व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याची नड वाटली पाहिजे. दुसऱ्यात काय म्हटलं मी, प्रेम वाटलं पाहिजे. आणि तिसरी जर गोष्ट असेल तर सहवास. सहवासानं प्रेम, आपल्या घराच्या सहवासानं वाटतं ना प्रेम आपल्याला. बघा, आपण आता समजा इथं आलो, समजा इथं काहीतरी भिंतीचं पोपडे पडले किंवा काय पडले, आपण काय म्हणतो 2-3 दिवस राहायचं आहे, कुठं जास्त राहायचं आहे, ॲडजस्ट. पण घरामध्ये गेल्यानंतर टवका जरी निघाला असेल तरी म्हणतो रंगवायला पाहिजे. बरं, सहवासानं प्रेम वाढतं. पण नामाचा सहवास घडला पाहिजे आपला, सत्पुरुषाचा सहवास घडला पाहिजे. मग सत्पुरुषाचा सहवास कशातून घडू शकतो? त्यानं दिलेल्या साधनेतून, त्याच्या चिंतनातून, त्याच्या चरित्रातून, त्याच्याविषयी बोलणाऱ्याच्यातून. म्हणून सत्संग मुद्दाम शोधून मिळवावा असं गुरुदेव रानडे म्हणायचे.
काकासाहेब तुळपुळेंची बदली झाली ना इंदोरला, तेव्हा काकासाहेबांना सांगितलं, गणपतराव सत्संग शोधून मिळवा. तो सत्संग शोधून मिळवला पाहिजे. हे जर शिकलं ना ह्या गोष्टी, तर आपल्याला नामातलं प्रेम वाढायला, आपलं नाम वाढायला सुरुवात. क्वांटिटी जनरेट्स द क्वालिटी. क्वांटिटी होऊ दे, येईल तैसा बोल रामकृष्ण, असं तुकाराम महाराज म्हणाले. तसं येऊ दे, कसंही होऊ दे, पण झोपेपर्यंत एक दिवस असा ठरवायचा, रविवार सुट्टी आहे ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुणाशीही बोलायचं नाही, झोपेपर्यंत फक्त नामच घ्यायचं. म्हणजे ते विसरते का काय बघायचं. अगदी छोटंसं जर उदाहरण आपण करून बघायचं, सकाळी आंघोळीला पहिला तांब्या घेतला तेव्हापासून कपडे घालेपर्यंत नाम टिकवायचं, बस. बघूया टिकते का. किती हजारो विचार येतात तेवढ्यात. ते टिकावं म्हणून तो अभ्यास, शेवटी अभ्यासाशिवाय नाही होणार आहे. हे कुणीतरी हात ठेवून नाही होत, ते आपल्यालाच करावं लागेल. ते आपल्यालाच करावं लागेल. ब्रह्मानंद महाराजांनी ते सगळं करूनच सांगितलेलं आहे. काय केलं तर तो जीवाचा जीव होतो, हा अनुभव ब्रह्मानंद महाराजांना दिलेला आहे. मग आपण सुद्धा जर जीवाचे जीव व्हायचं असेल तर त्यांचा जो जीव आहे, त्यांचा जो प्राण आहे, तो आपला प्राण झाला पाहिजे. प्राणू प्रणवू झाला, असं 8व्या अध्यायात म्हटलेलं आहे माऊलीने. प्राणू प्रणवू झाला, प्राणच ओंकार झाला, मरताना सुद्धा ओंकार ओम. तो होणं हे उत्सवाचं फलित आहे. तसं व्हावं ही प्रार्थना ब्रह्मानंद महाराजांना करायची, नाही का. चालेल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.